नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, काल का नाही आपला लाईव्ह झाला त्याबद्दल खूप खूप सॉरी। सारिका लाईफस्टाईलला मी त्याच्यावर व्हिडिओ करते, तो व्हिडिओ बघायला जरूर जावा। आज मी जरूर लाईव्ह येईल। तर महत्वाचा, चला, एक स्माइल ताईसाठी, एक स्माइल स्वतःसाठी आणि एक स्माइल युनिव्हर्ससाठी द्या। युनिव्हर्स आपल्याला काय काय देत असतं आणि कुठल्या कुठल्या तारखेला आपल्याला काय काय मिळत असतं हे आपण पहिल्यापासूनच बघत आलेलो आहोत। कोणतीही तारीख असेल तर तुम्ही उत्साहाने रेमेडी केलेल्या आहात आणि त्या रेमेडी तुमच्या सक्सेस पण झाल्या आहेत। तशीच एक तारीख येत आहे, फार लवकर सांगत आहे मी तुम्हाला, पण आठवण मात्र सारखी करून देईल प्रत्येक वेळेला। तर तशीच एक तारीख आता येत आहे 8/8/2024, 8 ऑगस्ट 2024, 8वा महिना, 8 तारीख आणि 24 मध्ये काय येते? 2024 मध्ये काय येतं? 2 2 आणि 4 ते झाले 8, म्हणजे काय पोर्टल येत आहे? 888। याला लायन पोर्टल असं म्हटलं जातं। तर या दिवशी सगळ्यात युनिव्हर्स मधला हा नंबर असा आहे, ही तारीख अशी आहे की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेण्याची ताकद युनिव्हर्स मध्ये त्या दिवशी असते। युनिव्हर्स मध्ये कायमच ताकद असते, पण आपण जर त्या रेमेडी केल्या तर त्या जास्त लवकर सक्सेस होतात असं हे पोर्टल मानलं जातं। त्याचबरोबर 888 याची बेरीज केली तर 24 येते, 24 ची बेरीज केली तर 6 येते। त्याच्यामुळे तो व्हीनस म्हणजे शुक्राचा आकडा सुद्धा मानला जातो। म्हणून या दिवशी जे काही आपण रेमेडी करू त्यामध्ये आपल्याला मनी, सक्सेस, घर, प्रॉपर्टी, कार, अजून काय, जॉब किंवा ग्रोथ बिझनेस मध्ये, या सगळ्या गोष्टी आपल्याला या तारखेला जर आपण या रेमेडी केल्या तर पूर्ण होऊ शकतात। म्हणून ही तारीख कुठेही जाऊ द्यायची नाही। ज्यांचा विश्वास आहे, ज्यांची कर्म चांगली आहेत आणि जे कष्ट भरपूर करतात तरीही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, किंवा ज्यांचा विश्वास आहे युनिव्हर्सवर, त्या कुणीही हे जाऊ द्यायचं नाही। ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी मनातल्या मनात अफर्मेशन द्यायच्या, कारण खूप साऱ्या महिला आपल्याकडे अशा पण आहेत की त्या सांगतील मला ताई लिहायला येत नाही तर मी काय करू, पण मला हे करायचं आहे। तर तुम्ही मनातल्या मनात अफर्मेशन द्यायच्या। तर मी 2-3 प्रकार 888 ला करायचे तुम्हाला सांगते, रेमेडीज सांगते, त्या रेमेडी तुम्ही नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या। लवकर व्हिडिओ टाकण्याची हे वेळ हीच आहे की तुमच्या सारखं लक्षात राहावं। ताईनं सांगितलंय 888 आणि मी रोज तुम्हाला आठवण करून देणार आहे 8 तारखेपर्यंत 888 याच गोष्टीची, कारण साधारण 10 दिवस राहिले आहेत 8 तारीख यायला, म्हणून मी तुम्हाला आधी सांगत आहे, कारण मी तुम्हाला 888 हे 8 दिवस सांगू शकेल म्हणून। तर चला, छानसा व्हिडिओ आहे आज आपला की लायन गेट पोर्टल हे 888 याला म्हटलं जातं। युनिव्हर्सचे दरवाजे उघडले जातात आपल्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या सुद्धा लक्झरी लाईफच्या। तर काय काय आपल्याला त्या दिवशी हे करायचंय ते आपण बघूया। आता 8 तारखेला सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ला, पण सकाळी 8 वाजता दोन्ही वेळा ज्यांना साधायला मिळतील त्यांनी दोन्ही वेळा साधा, ज्यांना एक कुठली तरी वेळ मिळेल त्यांनी एक करा। तर सकाळी 8 वाजता आपल्या इच्छा एका कोऱ्या पिवळा कागद जर तुम्हाला मिळाला तर खूप छान, पिवळ्या कागदावर लिहायला सुरुवात करा। जर नाही पिवळा मिळाला तर आपल्या वहीचा पेपर घ्या, काहीही हरकत नाही। तर वहीच्या पेपरवर किंवा पिवळ्या ह्याच्यावर, आधी सांगण्याचा माझा हे हेतूच तो आहे की तुम्हाला पिवळा पोर्टल करायला पिवळा कागद मिळावा म्हणून। तर पिवळा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा 8 वाजता बरोबर 8 काढायचा आहे, किंवा पहिल्यांदा तुम्ही 8 काढून घ्या, तो कागद आडवा करा, तो सिम्बॉल आहे। तो काढून झाल्यावर त्याच्यावर 1 2 3 4 आकडे घाला आणि सिम्बॉलवर गेल्या तरी चालतील। त्या इच्छा 8 मिनिटांमध्ये भराभर 8 इच्छा लिहा। आता या इच्छांमध्ये आपण फक्त हेच मागायचं आहे, मनी, घर, प्रॉपर्टी, व्यापार, जॉब, गाडी, अजून काहीतरी। सुपर पॉवर आहे या दिवशी, काय आहे? सुपर पॉवर आहे। त्यामुळे या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या। पुढच्या 8 पर्यंत या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतील, कारण यातली कुठलीच इच्छा छोटीशी नाहीये, मोठ्या मोठ्याच इच्छा आपल्याला घ्यायच्यात की त्या वर्षभरात आपल्या कंप्लीट होतील। तर त्याच्यावर 8च्या 8 इच्छा लिहायच्या। त्याच्यानंतर आपल्या बाजूला घडी करत, आपल्या बाजूला घडी करत, आता माझ्यापाशी कागद नाहीये, आपल्या बाजूला घडी करत करत त्याला 8 घड्या घालायच्या। म्हणजे कशा,
जर तुमचा हा असेल लिहिलेला तुमचा पिवळा कागद, तर इथं आपण सगळ्या अफर्मेशन लिहिल्या. आता 8 इथं येतोय काढायला. एकच हे बघा, आपण असा 8 काढला इथं, तर त्याला धरायचा आहे आपल्याला असा. आणि मग इथून आपल्याला 1 2 3 4 या सगळ्या आपल्या इच्छा वर्तमान काळामध्ये म्हणजे पूर्ण झाल्या आहेत. माझं घर झालेलं आहे, मी कार घेतलेली आहे, कुठली घेतली कंपनी सुद्धा लिहा. मला जॉब लागलाय, कुठल्या कंपनीत पाहिजे, कुठला पाहिजे ते सुद्धा लिहा. अजून ज्या काही अशा मनी पॉवरच्या इच्छा आहेत की मी वर्षाला एवढे कमवले, मला काय जे असेल ते तुम्हाला आता अफर्मेशन या सगळ्यांना माहित झालेले आहे, त्या सगळ्या अफर्मेशन लिहायच्या. त्याच्यानंतर हा कागद आपल्या बाजूला असा 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 8 वेळा फोल्ड करायचा. परत घेऊन तुम्ही असा आणि परत घेऊन तुम्ही इकडून आपल्याकडं असा 8 वेळा फोल्ड करायचा आहे. आता या कागदाचं करायचं काय आहे, तर ज्यांच्याकडं 20 शीट बॉक्स आहे, 20 शीट बॉक्स आपला सगळ्यांना आता माहित झालेला आहे, ज्यांच्याकडं आपला 20 शीट बॉक्स आहे त्यांनी तो कागद आपल्या 20 शीट बॉक्स मध्ये ठेवायचा आहे. किती दिवस? 12 ऑगस्ट पर्यंत. नीट ऐका, 8 तारखेला करायचं आहे, 12 तारखेपर्यंत 20 शीट बॉक्स मध्ये ठेवायचं आहे. आणि 12 तारखेला रात्री 8 वाजता त्याला बर्न करायचंय, जाळून टाकायचंय, युनिव्हर्स मध्ये राख सोडून द्यायची. ज्यांच्याकडे 20 शीट बॉक्स नाही त्यांनी आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये खाली घालून ठेवला तरीही चालेल. तेही अशक्य असेल तर आपल्या उशी खाली ठेवला तेही चालेल. तांदूळ अबंडन्सचे येतं त्याच्यामुळे तांदळामध्ये ठेवला, साखरेमध्ये ठेवला तरी चालेल. पण त्याला जर कोणाचा हात लागत असेल, ते कोणी वाचत असेल असं तुम्हाला वाटेल, तर आपल्या उशी खाली ठेवा, योग्य ठिकाणी ठेवा कुठंतरी, आणि 12 तारखेला बंद करणार. 20 शीट बॉक्स मध्ये ठेवणं हे फार महत्वाचं आहे, कारण 20 शीट बॉक्सच यासाठी बनवलाय की तुमच्या इच्छा पूर्ण होतील. त्यात या पोर्टलच्या इच्छा म्हणजे आणखीन तुम्हाला त्याला ग्रिप मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला. आणि त्यातला सुद्धा काढून 12 तारखेला जाळून टाकायचं आहे. ही झाली आपली पहिली रेमेडी जी तुम्हाला करता येईल. आता ज्यांना लिहायला वाचायला येत नाही किंवा कुठं आहात तुम्ही, प्रवासात आहात, काहीतरी अडचणी आहेत तुम्हाला, अगदी तुम्ही आजारी आहात, हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्हाला काही वही पेन मिळत नाहीये, काही मिळत नाहीये, घड्याळ बघायचं, बरोबर 8 वाजले की डोळे मिटायचे आणि कंटिन्यू आपले अफर्मेशन बोलायला सुरुवात करायच्या. ज्या तुम्हाला पैशाच्या बाबतीत, जे आजारी असतील त्यांनी हेल्थच्या बाबतीत सुद्धा बोला. हेल्थ, वेल्थ सगळं ह्याच्यातनं मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या मनातल्या मनात अफर्मेशन बोलायच्या 8 वाजून 8 मिनिटापर्यंत आणि नंतर मनापासून म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. कागदावर सुद्धा थँक्यू युनिव्हर्स लिहायला विसरू नका, धन्यवाद युनिव्हर्स लिहायला विसरू नका. धन्यवाद आणि सॉरी या 2 माफ करा ही भावना अशा आहेत की त्या युनिव्हर्स पर्यंत पोहोचल्या तर आपली कामही सक्सेस व्हायला खूप मदत होते. तर हे करा. ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा ज्यांना वेळ नाही त्यांनी 8 वाजता ताई आम्ही कामावर असतो काही तुमचं काम चालत असू दे, पट 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 अफर्मेशन तोंडात देऊन घ्या आणि थँक्यू युनिव्हर्स म्हणून युनिव्हर्सला एक छानशी स्माइल द्या. सगळं तुमचं तुम्हाला मिळेल. 8 वाजता नाही, सकाळचं नाही जमलं संध्याकाळी करा, संध्याकाळी नाही जमलं सकाळी करा, दोन्ही वेळेला जमलं दोन्ही वेळेला करा. आता तिसरी गोष्ट की एखादा तेजपत्ता म्हणजे 8 तेजपत्ते घ्या, 8 तेजपत्ते घ्या. दोन्ही हे तुम्ही करू शकता. तुमच्या जवळ जर 8 तेजपत्ते नसतील तरी सांगते. 8 तेजपत्ते घ्या. 8 तेजपत्त्यावर आपली आपली विश लिहा. ज्या काही तुमच्या 8 अफर्मेशन आहेत त्या भराभरा हिरव्या किंवा सगळ्यात छान पेन हिरवा पेन. हिरवा पेन नाही मिळाला तर निळा पेन, त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पेन वापरायचा नाही. तेजपत्त्यावर तुमच्या तमालपत्र याच्यावर तुम्ही 8 तमालपत्र घ्या. बिना तुटकी फुटकी छिद्र पडलेली वगैरे नको, छानशी एकदम तमालपत्र घ्या आणि त्याच्यावर आपल्या आपल्या विश लिहून काढा. त्याच्यानंतर त्या लिहून झाल्यावर 8 वाजून 8 मिनिटापर्यंतच लिहून झाल्या पाहिजेत. त्यानंतर त्या सुद्धा कशात तरी गुंडाळून ठेवा व्यवस्थित आणि त्या जाळायच्या आहेत आपल्याला 12 तारखेला. त्या सुद्धा तुम्ही 20 शीट बॉक्स मध्ये ठेवू शकता. सगळ्या एकत्र रेमेडी करायची काही गरज नाहीये. ह्याच्यातल्या एखादी जरी केली तरी सुद्धा त्या दिवशीला बास आहे. पण 8 आपल्याला सोडायचा नाहीये. ज्यांचा युनिव्हर्सवर विश्वास आहे त्यांनी, ताईवर विश्वास आहे त्यांनी. तर 12 तारखेपर्यंत ठेवायची. 12 तारखेला 8 वाजता सर्व पानं जाळून टाकायची आणि वरती युनिव्हर्सला सोडून द्यायचं सगळं आणि थँक्यू युनिव्हर्स बोलायचं.
ही झाली दुसरी रेमेडी. आता तिसरी रेमेडी की तुम्हाला काहीच मिळत नाहीये, कागद पेन पण मिळत नाहीये, तमालपत्र पण मिळत नाहीये, मनातले अफर्मेशन हा एक त्यातला भाग आहे. तरी सुद्धा जर तुम्ही कुठेतरी असाल आणि तुमच्या खिशामध्ये जर 8 रुपये 111 चे सगळे 8 कॉइन असतील तर तुम्ही करू शकता. एक कॉइन हातामध्ये इथं घ्यायचा, अफर्मेशन द्यायची, जी तुमची इच्छा आहे ती बोलायची, बाजूला ठेवायचा. अशा 8 इच्छा 8 नाण्यांवर बोलायच्या आणि ती आठीच्या आठी पोटलीमध्ये कशामध्ये तरी तुम्ही कापडामध्ये गुंडाळा, लाल पेपरमध्ये गुंडाळा, कशातही गुंडाळा आणि पोटली बंद करून ठेवायची. ती पोटली आपल्या गल्ल्यात ठेवायची. 12 तारखेला त्यातले ते 8 रुपये देवाच्या देवळात नेऊन दान करायचे. कोणालाही द्यायचे नाहीत, काही नाही, डायरेक्ट दानपेटीमध्ये टाकायचे आणि थँक्यू युनिव्हर्स म्हणायचं. तेवढीच भरभराट तुमची होत राहील. तर हा होता 8-8-8ला 8चा व्हिडिओ. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं चाललंय सारखं, म्हणजे खूप साऱ्या कमेंट अशा आहेत, वेगळा व्हिडिओ बनवत बसायला पण वेळ नाहीये, की ताई पैसा जातोय खूप पण येत नाहीये माघारी. हा प्रश्न आहे. तर तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं की पैसा देताना, पे करताना एकच नंबर कायम बोलायचा आहे. 50 पैसे गेले तरी सुद्धा तोच नंबर बोलायचा आहे आणि 10,000 गेले, लाख गेले तरी तोच नंबर बोलायचा आहे. कोणालाही पे करताना, अगर कोणालाही हाताना नोट देताना काय नंबर बोलायचा आहे? 708. इतकी सवय लावा तोंडाला, इतकी सवय लावा तोंडाला की तुम्ही 10 रुपयाची खरेदी केली तर 20 रुपये तुम्हाला मिळणारच. कधीच पैसा कमी पडत नाही. त्यामुळे नंबरची जादू सगळ्यांना माहिती आहे की एंजल नंबर का काम करतं, कसं काम करतं, देवदूत कसे आपल्याला या नंबरने दाखवतात, या सगळ्यावर आपले व्हिडिओ आहेत. तर परत परत आठवण करून देते की ज्यांना असं होते मिळतंय ते सगळं, 520चा राजा आला, हे आलं ते आलं, त्यानं तुमच्याकडे भरपूर पैसा येतोय पण तो टिकत नाहीये. तो टिकवण्याचा हा एंजल नंबर आहे की 708. तर कुणालाही नोट देताना एकतर घडी घालून त्याच्या उघड्या ज्या बाजू असतात त्या आपल्याकडे करा. अशी अख्खी देण्यापेक्षा, कात्री धरण्यापेक्षा घडी घालून अशी नोट द्या. देताना पटकन मनातल्या मनात म्हणा 708, 500 देते, 1000 माझ्याकडे आले, थँक्यू युनिव्हर्स. सवय लावून घ्या, सवय, काहीही नडत नाही. गुगल पे करताय, पेच बटन दाबताना तोंडामध्ये आलं पाहिजे 708. 1000 गेले, 2000 मिळाले, थँक्यू युनिव्हर्स. चौपट पाचपट पैसा येत राहतो. तुम्ही कष्ट करताय, कर्म करताय, सगळं चांगलं करताय. फक्त या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमच्या आयुष्याचं आणखीन कल्याण होईल. त्याच प्रकारे 888 आहे, तर सगळ्यांनी फायदा घ्या. युनिव्हर्सला थँक्यू बोलायला विसरू नका आणि ही छानशी रेमेडी करायला विसरू नका. मी तर विसरणारच नाहीये, मी रोज तुम्हाला आठवण करून देणार आहे. पण जे कुणी नवीन असतील, काय असतील, त्यांनी नवीन कुणी मला बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा. आणि संध्याकाळी सारिका लाईफस्टाईलला मी 8:30 वाजता येत असते, 8:30 ते 9:30, सॉरी 8:30 ते 9:30 येत असते लाईव्ह घेऊन. तर त्याच्यावर तुम्हाला ब्रँडेड प्रोडक्ट्स खूप कमी दरामध्ये मिळत असतात किंवा त्याच्यावर भरपूर सारी ऑफर असते. MRP वर आपले घरचे माझे हर्बल ब्युटी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा ऑफर असते. तर त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. पर्स आहेत, अजून विविध प्रकार माझ्याकडे आहेत, 1 ग्रॅम ज्वेलरी आहे. या सगळ्यासाठी एकदा तरी भेट देत जा 8:30 ते 9:30 सारिका लाईफस्टाईलला. लाईव्हला मी त्यावेळी येत असते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय.